सरकारला मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी मराठा ओबीसी वाद निर्माण करायचा आहे। आंदोलन सरकारला चिरडता येत नाही असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। आंदोलन तुम्हाला चिरडता येत नाही, असाच प्रयत्न बीजेपीने शेतकरी आंदोलनाच्या वेळेस केला। त्यांच्यावर पाणी मार, त्यांचे रस्ते बंद कर, त्यांचं जेवण बंद कर। शेवटी काय झालं? जिंकले तेच शेतकरी, तिन्ही विधायक ती मागे घ्यावी लागली। सरकारने निर्णय घ्यायचा आहे। विरोधी पक्ष उद्या म्हणेल 100% आरक्षण द्या, तुम्ही ऐकणार आहे का? विरोधी पक्षाच्या तुमच्या समितीत एकतरी विरोधी पक्ष नेता घेतलाय का तुम्ही चर्चा करायला? कशाला उगाच विरोधी पक्षाचं नाव घेताय पळवाट सोडतायला? सगळ्यांना माहिती आहे सत्ता ज्याच्याकडे असते तो निर्णय घेतो। तुम्ही घ्या ना, तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो? तुम्हाला फक्त ओबीसी विरुद्ध मराठा हे भांडण पेटवायचं आहे, कारण का स्थानिक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, ते जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यात तुम्हाला ते मतं हवीच सगळी, आणि त्याच्यासाठी तुमचं चालू आहे सगळं।